परिणाम सांगतात. एकदा सूर्याचा उदय झाला की अंधाराचा नाश होऊन जातो. सूर्याचा उदय झाला आणि तसं एकदा परमात्मा प्राप्ती झाली की संसाराची चिंता राहत नाही. हे त्याची ओळख आहे. अजून संसाराची चिंता आहे, अपेक्षा आहे, म्हणजे प्राप्ती झाली नाही, त्याची खूनच आहे. अपेक्षा आहे. साधूचं लक्षण सांगितले, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. अनपेक्ष सुचिर दक्ष, तुम्ही ऐकलेलेच असतील विषय, पुन्हा ऐका. एवढं कळतंय महाराज, परंतु मग सुटत का बरं नाही हे संसार? विषय सुटत नाही, आसक्ती सुटत नाही. जे सोडण्यासाठी आम्ही महाराज झालो, जे सोडण्यासाठी, आणि ते सोडायची वस्तूच वाढून गेली आमच्यापाशी, तर त्या महाराजकीचा आमचा संबंध कसा? ज्याच्यासाठी आम्ही साधू झालो तेच वाढलं, जे सोडण्यासाठी. तर किती उलट झालं काम, उरपाट झालं, उलट होत गेला. एक सुई हातामध्ये आहे, बोटामध्ये गच्च धरली अशी, आणि त्याच दोन बोटामध्ये पुन्हा दाबण धरली सुईच्या जागेवर, तर सुई काय होईल? थांबल की गळून जाईल? गळून जाते. आणि त्याच दाबण धरलेल्या बोटामध्येच त्याच्यापेक्षा मोठी वस्तू धरली तर काय होईल? आणि त्याच्यापेक्षा मोठी धरली तर ते गळून जाईल. एकदा मोठी वस्तू जशी जशी हातात येईल तशी बारकी वस्तू सुटत जाईल. अजून संसार सुटत नाही, धन सुटत नाही, आसक्ती सुटत नाही, लालच सुटत नाही, प्रलोभन सुटत नाही. याचा अर्थ की मोठी वस्तू हाताला आली नाही. हे समजते का आपल्याला? नाव मोठं झालं असेल परंतु वस्तू बारीक हातात धरून बसले. लौकिक मोठा झाला असेल पण वस्तू छोटी हातामध्ये आहे, त्याच्याहून ओळखायचं की याच्या हातात मोठी वस्तू आली. आमचा मठ मोठा असेल, आमचा लौकिक मोठा असेल, लोक आम्हाला लाखो लोक मानत असतील, हजारो कीर्तनाला बसत असतील, हे सगळं होत असेल, पण याच्यावरून हे मोठं आहे असं ठरवता येत नाही. याच्यावरून ठरवावं लागते की त्याची हलकी वस्तू सुटली का हातातली, याच्यावरून ठरत ते. त्याच्याकडे दोन माणसं बी येणं गेलं तर चालतं, ते मोठं आहे. मोठं आणि छोटं कशावरून ठरवणार तुम्ही? वस्तूच्या सुटण्याहून ठरवायचं. आता तर जेवढं मोठं केलं लोकांनी तेवढं अजून हलकी वस्तू जास्त येत चालली, बारकी वस्तू. हे लहान लेकरं आहेत, ताणे लेकरं राहतात आणि ते आपला अंगोठा हाताचा तोंडामध्ये धरतात, चाखत राहतात असं. त्याला वाटते की मी दूध पियालो. लहान लेकराची समज आहे. आणि जेव्हा त्याला खऱ्या दुधाची ओळख होते आणि खरं दूध भेटते तेव्हा अंगठा सुटून जाते, तोंडातला निघून जाते. तसं आम्हाला आता ज्या वस्तूमध्ये, ज्या संसारामध्ये, ज्या पदार्थामध्ये आम्ही जे गुंतून आहोत, प्रपंचामध्ये, समजायचं की आम्ही त्याच्यातून सुटलो नाहीत म्हणजे आम्हाला ते भेटलं नाही. ज्या दिवशी भेटलं त्या दिवशी हे सुटलं, सुटलं नाही तर ते भेटलं नाही. हे त्याची ओळख आहे, हे त्याची खून आहे. भले आम्ही कुठलेही मोठे नाव ठेवून घेऊ, आणि लोकांनी आम्हाला तसे नाव दिलेले आहेत, लोकांना दिलेले आहेत ते नाव. कोणी आम्हाला ब्रह्मनिष्ठ म्हणते, उगच माहित नाही ना, काही नाही. कोणी वैराग्य मूर्ती म्हणते आम्हाला, कशासाठी म्हणतात की काय नाही, त्या म्हणणाऱ्यालाही माहित नाही, म्हणून घेणाऱ्याला पक्का माहित आहे, आम्ही नाही म्हणायचं. म्हणणाऱ्याला पत्ता नाही त्याचा, मनामध्ये किती लाजत असेल ते,
तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा आत्मग्लानी होत असेल तेव्हा, लाज वाटे मना मानिती हे लोक, हे तो नाही एक माझे अंगी. लोकांनी म्हणलेलं माझ्या अंगी एकही गुण नाही, म्हणून आम्हाला लाज वाटते त्याची. हे जिवंत परमार्थ नाही आमचा, हे परमार्थाचं एक सोंग आहे. चित्रात काढलेला सूर्य आहे, सूर्याचं चित्र काढता येईल परंतु प्रकाश काढता येत नाही. आलं का लक्षात? कागदावर साखर लिहिता येईल, कागदावरली साखर चहात टाकली तर चहा गोड होणार नाही. एकानं कागदावर साखर म्हणून लिहिली, 1 किलो साखर कागदावर लिहिली, कागद गुंडाळून टाकलं, चहा फिक्का झाला. अरे म्हणले 1 किलो कशाला लिहिलास, जरा गोड व्हायचे, फिक्की झाली चहा. मग 10 किलो लिहिलं कागदावर आणि टाकलं, आता काय होईल? 1 क्विंटल लिहून टाकलं तर काय होईल? कितीही साखर वाढविली तरी कागदावरली आहे. तसं कितीही आमचा परमार्थ वाढला तरी कागदावरला आहे, खरा नाही. म्हणून गोड नाही, परिणाम नाही. परिणाम पाहिजेत असेल तर सद्गुरूची कृपा झाली तरच परिणाम मिळू शकतो, तरच सत्य परमार्थ. सत्य गुरु राये कृपा मध्ये केली, सत्य असत्य नाही. वाढायला खूप वाढलंय पण काय करणार, वाढण्याला महत्व नाही, त्याच्यात त्याचा परिणाम येण्याला महत्व आहे. असा परिणाम मुक्त त्याच्यातून झाला तर ते परिणाम आहे. म्हणून माऊली सांगतात की जसं माझ्या जीवनामध्ये मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो, माहितीच असेल तुम्हाला. श्री महाराजाकडे जेव्हा मी राहिलो, जेवढा काळ मला राहायला मिळाला आणि जे काही त्यांनी सेवा करून घेतली तुटकी मुटकी, काही काळ त्यांच्या सोबत राहण्याचा अवकाश मिळाला. कोण्या जन्माचं पुण्य आहे, किती जन्माचं पुण्य लागतंय काय माहित. त्यांनी प्रपंच, बराचसा प्रपंच हे समोर दाखवला परंतु त्याच्यामध्ये गुंतू दिलं नाही, त्याच्यातून बाहेर काढत राहिले. एक एक वस्तूतून बाहेर काढत 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 मोकळं करून ठेवले त्यांनी. फेडियेला पांग प्रपंचाचा, प्रपंचाचा पांग भेटून गेला, कुठंच काही ठेवलं नाही. शेवटी मठ राहिला नाही, ठेवला नाही, प्रॉपर्टी नाही, संपत्ती नाही, बँक बॅलन्स नाही, पैसा नाही, रुपये नाही, शिष्य संप्रदाय नाही, कुठंच गुंतलेलं नाही. याला म्हणतात फेडियेला पांग प्रपंचाचा. हे साक्षात आपल्या जीवनातला अनुभव आहे. गुरुकृपेचा परिचय सांगालो तुम्हाला. ज्याच्यावर कृपा होते त्याच्या जीवनात ही घटना घडते, असं मला अनुभव आहे त्याचा. म्हणून आज समाजामध्ये एक का केला असेल त्यांनी, आज माझ्या लक्षात येते की अनेकाच्या कामाला येण्यासाठी गुंतवणूक केली नाही माझी, लाखो लोकांच्या कामाला. जिथं जाईल तिथं ते आपलं झालं, जिथं जाईल तिथं ते माझं झालं. तसं झालं नसतं तर एवढंच माझं राहत. ह्याच्यातून काढलं म्हणजे अजून मोठं केलं. तुम्हाला खोटं सांगत नाही, एकच मठ राहत होता माझ्यासाठी, पण गाव गाव महाराजांच्या आशीर्वादानं कृपेनं सगळे लोक जोडत गेले. सांगलेलं काम त्यांनी केलं. दुसऱ्या गावचं कशाला सांगू, आपल्याच गावात हे मीच माझ्या डोळ्यानं पाहिलं काम.
असे हजार गावामध्ये हे मंडप मठ झाले. मी एकाच मठाचा राहिलो असतो जर कृपा केली नसती. आज केवढं केलं त्यांनी, आणि त्यांनी हे सार्थ करून दाखवला शब्द, हे विश्वची माझे घर. हे गुरुकृपेचा परिचय आहे. एवढाच राहिलो असतो मी, खूप मोठा झालो मी. एवढं मोठं करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असते. त्या करण्याची पद्धत बघा कशी आहे त्यांची. आज तुम्ही एवढे लोक हे जे जोडलात, हे तुम्हाला माझी भीती वाटते का? कीर्तनामध्ये कीर्तन झाल्यावर काही मागल म्हणून? एवढं समाज निर्भय करण्याचं कारण ही गुरुची कृपा आहे. आशाबद्ध वक्ता धाक श्रोतयाच्या चित्ता. वक्ता जर आशाबद्ध झाला तर हे बसलेले माणसं सगळे म्हणतात कीर्तन झाल्यावर जरा लवकर निघून जावं बाजूला. काय मागती काय नाही, काहीच मागितलं नाही. का मागायचं नाही तुम्हाला सांगतो. एक भजन करा, विठ्ठल मागणं आणि देण्याचा या विषयावर थोडस 1-2 मिनिट चिंतन करतो. आवाज बरोबर ठेवा. यायला ना सर्वांना आवाज? आधीच अवसान कमी, त्याच्यात एकादश आली. मी तर काय करू? तर जे गुरु आणि शिष्य हे 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. आमच्या संबंधानं सांगतो गुरु शिष्याच्या. ज्यांनी आपलं सर्वस्व समर्पण करू शकतो जो, तो शिष्य आहे. आणि काहीच कोणापाशी घेत नाही, ते गुरु आहे. सर्वच समर्पण करतो तो शिष्य आहे, आणि काहीच घेत नाही शिष्याचं, ते गुरु आहे. हे कसं गणित सांगतो, ध्यान लावून नाही का? काय घ्यायची गरज आहे? गुरुनं सांगितलं की हे विश्वाची माझे घर. आता कोण्याही गावात गेलं तर ते घर कोणाचं आहे? गुरुच आहे ना. मग गुरुच्या घरातलंच वस्तू गुरुच कसा घेऊन जाईल? आहे कुठं? जिथं आहे तिथं कोणाच्या घरात आहे? मग त्यांना देणं म्हणजे विश्वाच्या बाहेर गुरु असेल तर तेव्हा त्यांना ते द्यावं आणि ते गुरुनं घेऊन जावं. गणित ध्यानात बसत नसेल तुमच्या का? बसलं नाही? तुमच्या घरामधली वस्तू तुम्हाला आम्ही देतो म्हणलं तर तुम्हाला कसं वाटतं? तुमच्या घरी मी आलो, तुमच्याच घरातली वस्तू तुम्हाला दिली तर काय म्हणणार तुम्ही? अरे तर आपलीच माझीच वस्तू द्यायला. तसं गुरुने हे विश्वाला माझं घर म्हणलं आणि तुम्ही काही दिलं तर गुरु काय म्हणणार? अरे माझीच वस्तू आहे, तुम्हाला काय देतोस? आता लक्षात आलं. एक दुसरी गोष्ट अशी आहे की गुरुला देण्याचा अर्थ असा आहे की जे काही आपल्याकडे आहे हे सारं माझं नाही, अशी त्या वस्तूवरली ममता आसक्ती सोडून गुरुचा आहे समजून राहणं म्हणजे गुरुला देणं. अजून थोडस सूक्ष्म लक्षात घ्या. माझं नाही, तुम्हाला तुमच्याकडे जे काही आहे प्रॉपर्टी आहे ते कोणाची समजायची? आपण समजायची. हे देणंच आहे. आणि हे कसं सिद्ध करायचं तर त्याच्यापेक्षा अजून थोडं सूक्ष्म चिंतन सांगतो की हे जर गुरुचं असेल तुमच्याकडे असलेलं तर त्या वस्तूचा, त्या पैशाचा, संपत्तीचा गुरुची आहे अशी आठवण ठेवून जेव्हा तुम्ही त्याचा उपयोग घेता तेव्हा त्याचा दुरुपयोग होणार नाही. तुमच्याकडे असलेल्या वस्तूचा, पदार्थाचा, व्यक्तीचा दुरुपयोग न करणे म्हणजेच गुरुची समज आहे आणि हे देणे आहे. सगळंच द्यावं. आपलं घर बी गुरुच आहे म्हणा की काय फरक पडायला? आपल्या घरचे माणसं गुरुची आहेत, माझी संपत्ती गुरुची आहे, माझे जे काही असेल ते गुरुच आहे. तर त्या वस्तूचा गुरुची असल्यामुळे
त्याचा गैरवापर करण्याचा अधिकार माझा नाही. परंतु हे जेव्हा माझं वाटते तेव्हा आपण त्याचा गैरवापर केल्याशिवाय राहत नाही. तर गुरुला देण्याचा अर्थ ही आहे. आता आलं लक्षात? सर्वस्व गुरुला समर्पण करणे हे शिष्य आहे आणि काहीच घेऊन जात नाही. ते गुरु घेऊन जायचं कुठं? आहेच त्यांच्या घरात, न्यायचं कुठं? बघा गंमत कशी आहे. आता घेऊन जाणं म्हणजे विश्व ज्याचं घर नाही त्याला घेऊन जावंच लागतं. ते एक संकीर्ण आहे, छोटस आहे, छोटस भाग आहे, तुकडा आहे. मी कोणाची गोष्ट सांगालो? सद्गुरूची गोष्ट सांगालो. आमच्यासारख्या महाराज लोकांची नाही. आणि आम्ही कोणालाही गुरु मानून बसतो, ही आमची चूक असेल तर त्याला कोण काय करणार? तर हे प्रपंचाचा पांग फेडणे म्हणजे प्रपंचातून बर्बाद करणे नाही. प्रपंचाची आसक्ती तुमची नसाव असं ज्ञान तुम्हाला देतो गुरु. आणि तुमच्या प्रपंचातल्या वस्तू, व्यक्ती, पदार्थाचा तुम्ही दुरुपयोग करू नये. हे गुरुचा आहे ना, तर मी त्याचा दुरुपयोग करणार नाही. असं करणं म्हणजे हे त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला त्याग करायची गरज काय? संसार, घर सोडायचं का? फक्त एवढंच करायचंय की घर माझं नाही म्हणायचं आहे. कोणाचं आहे हो? सद्गुरूचं घर आहे. पैसा बर्बाद करायची गरज नाही. रुपये पैसे तुम्हाला राहू द्या, पण कोणाचे समजणार? जेव्हा हे पैसे सद्गुरूचे वाटतील तेव्हा त्याचा दुरुपयोग होईल. पानं खेळेल का माणूस? दारू पिल का माणूस? गुरुचे पैसे असं आगाव काम करणार नाही. यालाच म्हणतात प्रपंचातून मुक्त होणे. प्रपंचाला मुक्त करू नका, प्रपंचातून मुक्त होणं. असू द्या तुमच्याकडे कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी राहू द्या, आनंदाची गोष्ट आहे. कारण हे आहे, रुपये पैसे आहेत म्हणून हे काम व्हायला. कोणी पैशाचा विरोध कोणी शास्त्रामध्ये केलेला नाही, पुराणामध्ये केलेला नाही. त्याचा उपयोग सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी बी ज्ञानेश्वर मध्ये ओवी लिहिलेली आहे. स्वधर्मेची आर्जे, स्वधर्मेची विनियोगी जे. त्याग कुठे सांगितलं? विनियोग आहे, त्याग नाही. आणि विनियोग हे त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. विनियोग त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. मग किती मजा आहे हो विनियोग केल्यानंतर. श्रीमंत व्हा तुम्ही. हे प्रपंचात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि सद्गुरूच आहे, त्याला तर प्रपंचाचा संबंधच नाही. म्हणून सर्वात जवळचा संबंध कोणाचा आहे तर सद्गुरूचा आहे. का आहे तर आपले सोयरे, धायरे, गण, गोत आपल्या जवळचे म्हणतो ना आपण, कितीही जवळचे असले तरी ते आपल्या बाहेरून आहेत. आणि सद्गुरूला तुम्ही कितीही दूरचं मानला तर ते मधून आहेत. त्याला म्हणतात जीवलग. जीवाच्या लगत असलेलं तत्व ते जीवलग आहे. आणि ते जीवाच्या जवळ असल्यामुळे त्याच्या एवढं जवळ कोणी नाही. त्या तत्वा इतकं जवळ कोणीच नाही. आणि ते जवळ बसतो आणि त्या तत्वाचा जर आपण आदर केला, त्या तत्वाची आज्ञेचं पालन केलं तर प्रपंचाचा पांग फेटल्याशिवाय राहत नाही. असं अभंगाचं दुसरं गुरु माझा जीवाचा जीवलग, गुरु माझा जीवाचा जीवलग. सद्गुरु प्रपंचाचा पांग फेडण्याचं काम सद्गुरूंनी केलेलं आहे. परंतु याच्या मागे एक कारण आहे की शास्त्रही सांगते, तरी तन मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. दास्य करावं लागते, सेवा करावं लागते. सेवा पूर्वीच्या काळामध्ये सेवेतून ज्ञान मिळायचं, सेवा केल्यानंतर. आणि सेवेतून मिळालेलं ज्ञान असेल तर त्या ज्ञानानं पुन्हा सेवाच चालू राहते समाजाची.
आणि पैशानं जर ज्ञान मिळालं असेल तर त्या ज्ञानानं पुन्हा पैशाचाच व्यवसाय चालू होतो. जशी मिळते तसंच त्याचं काम चालू होते. बरोबर. कुठलीही गोष्ट बघा ना, शिक्षण शिकण्यासाठी नोकरीसाठी पैसा खूप घालावा लागते. का घालतात? पुन्हा पैसाच काढावा लागतो. तसं सेवा करून करून ज्ञान मिळालं तर त्या ज्ञानाचा उपयोग कशात होईल? सेवेत होईल. आणि पैशानं ज्ञान मिळालं असेल तर सांगून जातो तुम्हाला, संस्थेमध्ये कीर्तन मिळते, संस्थेमध्ये गायन मिळते शिकायला. राग गाण्याचा राग असतो ना संस्थेमध्ये. पैसा देऊन राग मिळू शकतो, पण अनुराग मात्र कृपेशिवाय मिळत नाही गुरुच्या. अजून सांगून जातो, संस्थेमध्ये वेद शिकायला मिळतात. वेद संस्कृत मध्ये वेद मिळतात, परंतु कृपेशिवाय त्या शिष्यामध्ये वेदना निर्माण होत नाही समाजाची. समाजासाठी आम्ही काय करू, समाजासाठी माझा काय उपयोग होईल, अशी वेदना जेव्हा निर्माण होते ते कृपेचं फळ आहे. वेद पैशाने मिळते, पैसे देऊन शिकायला मिळेल. संस्थेमध्ये वेद मिळतात, वेदना कृपेने मिळते. आलं का लक्षात? म्हणून संवेदनशील हृदय पाहिजे कोणाचं, तरच ते काम करू शकते समाजाचं. म्हणून काही कृपेने मिळणाऱ्या वस्तू आहेत, काही पैशाने मिळणाऱ्या वस्तू आहेत. सांगायचा अभिप्राय की आता सध्याचा काळ जो आहे, आम्ही जे पाहतो ते काय आहे? कृपा आहे, प्रसाद आहे की पदार्थ आहे, संसार आहे की परमार्थ आहे, हे आपण विचार करण्यासारखी आता परिस्थिती आहे. म्हणून परमार्थ सेवा केल्याशिवाय मिळत नाही, सेवेने मिळते ते प्रसाद. पूर्वीच्या काळामध्ये आंबे झाडाला लागायचे, कैरी म्हणायचे त्याला आधी, मग ते पाडाला यायचे. पाडाला आल्यावर ते आंबे पाडायचे, त्याला पुन्हा कशाला लावायचे? सेज, म्हणजे गवतामध्ये पाल्यामध्ये लपवून टाकायचे. लपविल्याशिवाय पिकत नाही, पिकल्याशिवाय गोड लागत नाही. इतका वेळ लागायचा त्याला पिकायला. आता एवढा वेळ देण्याची आवश्यकता राहिली नाही. याच्यापेक्षा पिवळं करायची सोय झाली आहे. कोणती? बस औषधामध्ये बुडवायचं, त्याच्यापेक्षा पिवळं दिसायला आणि लवकर. पूर्वीच्या काळामध्ये जन्मभर पाणी भरावं लागत होतं गुरुच्या घरी, तेव्हा कुठं ज्ञान मिळत होतं. आता तर लहान लहान लेकरं कीर्तन करायला, आता इतका वेळ लावायची गरजच नाही. आता असं औषधात काढलं, बुडीलं, काढलं, पिवळं धरत. सांगा तुमच्याच काळामध्ये काय होतं आणि आजच्या काळात काय? महाराज तुमचाच अनुभव सांगा. किती करावं लागत होतं, किती सोसावं लागत होतं, किती घासावं लागत होतं, तेव्हा कुठं ते ज्ञान मिळायचं. आज काही नाही, असं बुडवून काढलं की फळ तयार. तर असा परमार्थ आजचा आहे. तर ते जे होतं त्या फळाचा स्वाद वेगळा, त्या फळाचा परिणाम वेगळा, त्या फळापासून मिळणारी पुष्टी, तुष्टी, संतुष्टी वेगळी होती. आज हे फळ खाल्लं तर अपायकारक होत चाललेलं आहे. तसंच या परमार्थाचा बी समाजाला फायदा होण्यापेक्षा अपाय होत चाललेला आहे. म्हणून आता ज्यांना ज्यांना फायदा घ्यायचा असेल त्यांनी सावधानीचा परमार्थ करावा. आता सगळ्या दुनियाला तर आपण शिकू शकत नाही, सांगू शकत नाही. ज्यांना ज्यांना इच्छा असेल, समजते, त्यांनी तरी सावधानीचा परमार्थ करावा.
दक्षता असावं परमार्थामध्ये. असंच चाललेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, हे जे पुस्तक संस्थेतून पाठ करून आलेली कीर्तन आहेत, हे वरदुधावरले लेकर आहेत. वरदूध पिलेली. वरदूध पण माहित आहे? ज्याची आई नाही त्याला कोणतं दूध पाजतात? वरदूध म्हणतात त्याला. आणि संताची सेवा करून, पाणी भरून, सांगितलेलं ऐकून, आज्ञेचं पालन करून जे महाराज झाले, त्या आईचं दूध पिलेले महाराज. आईच्या दुधामध्ये जी पुष्टी आहे, तुष्टी, संतुष्टी आहे, आई ते झालेले वेगळे आणि सेवा करून झालेले वेगळे. समाजाला परिणाम कोणाचा होईल? आणि हे तुम्ही पाहत असाल समाजामध्ये की परिणाम आहे. हे कृपेचा, हे प्रसादाचा प्रभाव आहे. म्हणून सद्गुरु हा अनाथ माऊली, कृपेची सावली केली मज. असं हे कृपेची सावली आहे, त्याचा परिणाम समाजावर होतो. म्हणून असा रेडीमेड परमार्थ फायद्याचा होणार नाही, एवढा त्याचा परिणाम होणार नाही. तर हे जे मेहनत आहे, परिश्रम आहे, सेवा आहे, मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुजले, जेणे अंतकरण उधले संकल्पा नाही. महाराज सहज बसल्या जागी सांगायचे. कधी स्टोव चालू राहायचा दादांचा, तर बसल्या बसल्या जवळ बसून राहायचं. त्यांचा वेदांत सुरू व्हायचा तिथंच. महाराजांचा वेदांत कसा होता? जे बोलले तेच वेद होत. ते जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद. एकदा असं स्टोव लावले आणि त्याच्यावर पोहे करू लागले जवळ बसून. बसल्या बसल्या विचारलो की मग माझं भविष्यात कसं होईल दादा, बरं होईल का, उद्धार होईल का माझा, विचारलं त्यांना. इथली गोष्ट आहे सांडोळची. ते म्हणले, अरे वेड्या, हातपाय बांधून रथात टाकलं आणि माझा प्रवास होईल का म्हणलं तर हे बोलणं कसं आहे सांग. हातपाय बांधून जरी रथात टाकले तर त्याचा प्रवास होणार म्हणजे होणार. तसं तू अभ्यास कर की नको कर, तू संतांच्या संगतीत आहेस, तुझा उद्धार होणार म्हणजे होणार. रथात बसलेल्या माणसाला प्रवासाची काय चिंता आहे? संगती, संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे फक्त. किंवा साधूची संगती तरणोपाय. बघा असं सांगितलं. सहज बसल्या बसल्या त्यांचा वेद चालू व्हायचा. त्यांच्यामध्ये वेदना होती उद्धाराची, समाजाच्या. कोणालाही ते प्रेम लावायचे, तेवढंच अलौकिक प्रेम त्यांच्यामध्ये होतं. सांगायचं ते बसल्या बसल्या. एक गोष्ट सांगत होते. एक शिष्य आला महाराजाकडे. म्हणजे कसं माणसाला सकारात्मक बनवायचे, प्रसन्न ठेवायचं. महाराज, आमचं तरुण जाण्याचा उपाय काय? एक शिष्यानं विचारलं. महाराजांनी सांगितलं की बाबा, एक लोखंडाचं कडं आण, तुला उपाय सांगतो. ते घरी गेला, एक लोखंडाचं कडं घेऊन आला. समोर हौद होता पाण्याचा, आणि सांगितलं की त्या पाण्यामध्ये ते कडं टाक आणि बुडू देऊ नको, असं टाक. ते शिष्य गेला, लोखंडाचं कडं पाण्यात टाकलं, ते बुडणारच. लोखंड आहे, पाण्यामध्ये कसं तरलो? ते गेलं बुडून. म्हणले, पुन्हा आला गुरुकडे. महाराज म्हणले, ते तरणा गेले, ते बुडून चाललंय. नाही नाही नाही, ते कसं तरते ते बघ. मग त्यांनी असं आडवं टाकून बघितलं, उभं टाकून बघितलं, काय काय प्रयत्न केले, तरी ते बुडतच गेलं. आला जवळ आणि सांगितलं की महाराज, मला काही लक्षात येत नाही आणि हे तरणं शक्य नाही, कठीण गोष्ट आहे. महाराज म्हणले, इकडे ते कडं घेऊन ये. ते कडं घेऊन आला. इथं एक मुसळ ठेवून होतं, मुसळ. ते मुसळ घेऊन ये.
त्याला वाटलं ठोकतेत की काय मुसळानं आता. मुसळ घेऊन आला भीत भीत आणि हे कड त्या मुसळाला चढव, लोखंडाचं लाकडाचं मुसळ त्याला हे कडत चढवलं. टाक म्हणले नेऊन पाण्यामध्ये. ते मुसळ नेऊन पाण्यात टाकलं, तरलं आलं ते कड. किती सोपा उपाय. कडत तरत नाही असं नाही, पण काय पाहिजे त्याला? संगती पाहिजे. कोणाची? लाकडाची संगती पाहिजे, है ना. लोखंडाला लाकडाची संगती लागते. तसं जीवाला तरुण जाण्यासाठी संताची संगती लागते. त्रिजगती सज्जन संगती रेखा भवती भवार्णव तरणे नौका भज गोविंदम. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. असं तरुण जाण्याचा उपाय म्हणजे सद्गुरु आहेत. म्हणून तर म्हणले मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो संसार. असं हे सद्गुरूची महिमा आहे. चला, तर त्यांनी जे दिलेलं आहे आम्हाला औचित म्हणजे असं सहज दिलेलं आहे. बोलत सहज त्यांनी असे सायास करून किंवा मोठं हे काम करून नाही, त्यांचे एवढं सहज सरळ एक शैलीतून दिलेलं आहे. अवचित घडले निवृत्तीने दिदले निज बीज. ज्ञानदेव माने अवचित घडले, ज्ञानदेव माने अवचित घडले. चला, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिदले निज बीज. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. खूप